शिवशाहू फुले आंबेडकर मनवणाऱ्या या सगळ्या महाराष्ट्रामध्ये माणसाच्या मृत्यूनंतर देखील त्या माणसाची जात विचारली जाते आणि त्याला एक सन्मानानं वागणूक किंवा अंत्यसंस्कार जी पद्धत असते हिंदू संपूर्ण संस्कृतीमध्ये ती देखील होत नाही। अशा प्रकारच्या गंभीर घटना या राज्यामध्ये घडतात आहेत। या सगळ्या संदर्भातला प्रश्न जो आहे तो या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाजपचेच आमदार उपस्थित करताना पाहायला मिळतात आहेत। आपल्यासोबत भाजपचे आमदार अमित गोरखे आहेत। अमित गोरखेजी, खरं तर अतिशय निंदनीय असा हा सगळा घटनाक्रम आहे। तुम्ही या सगळ्या संदर्भात प्रश्न उपस्थित करतायत, काय नक्की नेमकी घटना आहे? किती अशा राज्यभरात घटना घडलेल्या आहेत की माणूस मेल्यानंतर देखील त्याची जातपात विचारली जाते, त्याचा अंत्यसंस्कार होत नाहीये? अशा पद्धतीच्या किती आतापर्यंत घटना घडल्यात? सरकारकडनं काय उत्तर आलं का या संदर्भात? खरं तर या शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारची घटना घडणं अत्यंत निंदनीय आहे। आणि हा प्रश्न आत्ताच्या सरकारमधला किंवा आत्ताचा नाही, अनेक वर्षापासून या विषयातला निपटारा लागत नाही आहे। म्हणूनच हा प्रश्न उपस्थित करत असताना आज संपूर्ण महाराष्ट्रभर मी दौऱ्याच्या निमित्तानं फिरत असताना अनेक घटना घडलेल्या समोर आल्यात। त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सोलापूर माळेवाडी येथे मातंग समाजाच्या एका कुटुंबावर 23 ऑगस्टला अशीच घटना घडली। त्या ठिकाणी रस्ता नसल्याने चिखलातून प्रेत न्यावं लागलं आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्यसंस्कार करावा लागला। जळगाव निपोणमध्ये बौद्ध समाजाच्या दलित महिलेचा अंत्यविधीला मज्जाव झाला, मग पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्या ठिकाणी अंत्यविधी केला गेला। बीड आंबेजोगाई येथे लिंगायत समाज असेल, लातूर पांढरवाडी येथे बौद्ध समाज असेल, पालघर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर अशी मोठी लिस्ट माझ्याकडे आहे। पण अशा वेळेस ज्या ठिकाणी सार्वजनिक स्मशानभूम्या आहेत त्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले गेले पाहिजेत, पण सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये पण मागासवर्गीय लोकांना त्या ठिकाणी अडवणूक होते। ज्यांची शेती आहे त्या शेतीमध्ये खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये ते अंत्यसंस्कार करतात, पण ज्यांची शेती नाही त्यांना कुठेतरी रोडवर किंवा कुठेतरी जाऊन तो अंत्यसंस्कार करावा लागतो आणि त्या ठिकाणी पण त्यांची अडवणूक होती। मला असं वाटतं याच्यावर चांगलं धोरण असलं पाहिजे। आज या स्मशानभूमी डेव्हलपमेंटची एक समिती माननीय गोरे साहेबांनी बनवली, पण ती दुर्दैवानं आजही ती जी समिती आहे ती फक्त कागदावर आहे, त्याची कुठली बैठक पार पडलेली नाही आहे। पण आज या महाराष्ट्रात अगदी कोकणासारख्या ठिकाणी पण अशा प्रकारची घटना घडतायत आणि याच्यासाठी एक चांगलं धोरण असावं म्हणून मागणी या ठिकाणी झाली। धोरण निश्चित करत असताना आज ही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी असलेले पोलीस पाटील, त्या ठिकाणी असलेले ग्रामपंचायत सदस्य, त्या ठिकाणी असलेले जिल्हाधिकारी किंवा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांनी याच्यात सहभाग नोंदवला पाहिजे। आणि त्यांच्याकडनं जर अशा प्रकारची घटना ही घडत असताना त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली तर त्यांच्यावर तातडीनं त्या ठिकाणी त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले पाहिजे। अशा प्रकारचं धोरण आपण आणणार आहोत का, अशी भूमिका या ठिकाणी मी आज मांडली आणि सगळ्या सदस्यांनी त्या ठिकाणी चांगला सहभाग नोंदवला। खरं तर तुम्ही हा सगळा प्रश्न उपस्थित करतायत, या प्रश्न उपस्थित करतानाच हा प्रश्न अजून एक निर्माण होतोय की या राज्यात सामाजिक न्याय आहे का? कारण की सातत्याने या घटना घडतात। तुम्ही तर ही संपूर्ण लिस्ट वाचून दाखवतायत, तुमचे मुख्यमंत्री आहेत, मग तुमचे मुख्यमंत्री का नाही हे सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करत आहेत किंवा हे सगळे जी सगळी काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात ते सॉल्व्ह करू शकत नाही? खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा घटना घडत असताना त्या घटना त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मला असं वाटतं की ज्या समाजाचं मी प्रतिनिधित्व करतो आणि ज्या मागासवर्गीय समाजासाठी मला माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी विधान परिषद पाठवलं आणि तो आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवावा, त्यांच्या वेदना पोहोचवाव्यात म्हणून या ठिकाणी मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत असताना या घटना माझ्यासमोर घडलेल्या आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या विषयाचा पाठपुरावा करून माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या विषयातलं धोरण लवकरात लवकर राज्यात कसं येईल यासाठी पाठपुरावा मी नक्की करेल। आणि मला खात्री आहे अत्यंत संवेदनशील आमचं सरकार आहे, माननीय मुख्यमंत्री या विषयात नक्कीच मला मदत करतात। परंतु गेल्या अनेक वर्षांपासून तुमचं सरकार आहे ना, तुम्ही आत्ता प्रश्न उपस्थित करतायत म्हणतात, हे सगळे अगोदरपासूनच सगळे प्रश्न उपस्थित होतात आहेत, वारंवार अशा पद्धतीच्या सामाजिक न्यायाच्या घटना घडतात आहेत। परंतु मुख्यमंत्री तुमचे 14 ते 19 होते, त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार, त्यानंतर पुन्हा महायुतीचं सरकार, आता पुन्हा महायुतीचं सरकार। मग फेल्युअर कोणाचं आहे? ही सामाजिक न्यायाची भूमिका मिळत नाही किंवा एखाद्या मेलेल्या व्यक्तीला जर स्वतःचं व्यवस्थित अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीने होत नाही तर मग ह्याला जबाबदार कोण? तुमचं सरकार आहे, मुख्यमंत्री जबाबदार आहेत? खरं तर मी मागाशी सांगितलं की अगदी महाराष्ट्राच्या जन्मापासूनचा हा विषय आहे आणि आत्ताच काय गेल्या अनेक वर्षापासूनचे माझ्याकडे काही केसेस आहेत। या केसेसमध्ये अनेक वर्षापासून हा विषय
त्या खेडेगावांमध्ये त्या ठिकाणी असलेली त्या भागातली विशिष्ट समाज असतील, काही प्रतिष्ठित समाजाची जी भूमिका आहे ती भूमिका बदलण्यासाठीचा हा विषय धोरण म्हणून आणणं गरजेचं आहे. खरं तर कुठलंही काम करत असताना ते सरकारवर येत असतं आणि काम नाही पार पडलं तर नक्कीच सरकार त्याला जबाबदार असतं. पण ही जबाबदारी खऱ्या अर्थानं सरकारने घेतली पाहिजे आणि सरकारमध्ये मी स्वतः आहे, त्यामुळे मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो की येणाऱ्या काळामध्ये सरकारची जबाबदारी स्वतः मी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून यासाठी नक्की निपटारा मी करेन. परंतु सामाजिक न्याय मिळत नाहीये सध्या. मग हा डिजिटल महाराष्ट्र आहे का तुमचा? तुम्ही भाजपचे आमदार आहात, भाजपचे मुख्यमंत्री आहात, हा भाजपचा डिजिटल महाराष्ट्र आहे हा म्हणावा लागेल? नाही, खरं तर अशा घटना घडल्यानंतर मनाला खेद वाटतो आणि ह्या डिजिटल युगामध्ये आजही जातीचं आणि पातीचं राजकारण आपली पाठ सोडत नाहीये आणि हे काम खऱ्या अर्थानं डिजिटल युगात चालू असताना अशा प्रकारची भूमिका आणि अशा प्रकारचं काम खऱ्या अर्थानं या विधान परिषदेमध्ये मांडत असताना मलाही खेद होतोय. पण प्रत्येक काम करत असताना प्रत्येक गोष्टी ह्या आडव्या येत असतात आणि म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना छेद देऊन याविषयी चांगलं धोरण नक्की आपण आणूया. परंतु मग ह्याच्यामध्ये चुकीचं कोण आहे? अर्थात ह्या सगळ्या घटना तुम्ही मांडतात आहे, यामध्ये चूक कोणाची आहे? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, आपण म्हटल्याप्रमाणे सरकारने आणि चांगल्या प्रकारे धोरण घेऊन खऱ्या अर्थानं काम केलंच पाहिजे. पण अधिकारी वर्ग जो निर्ढावलेला आहे खऱ्या अर्थानं त्या भागातील अधिकारी ज्यांच्याकडे ही जबाबदारी, मग ते जिल्हाधिकारी असतील, कलेक्टर असतील, त्या भागातील पोलीस अधिकारी असतील, पोलीस पाटील असतील, यांच्यासाठी हे धोरण आणणं आणि त्यांच्याकडनं काम करून घेण्यासाठी सरकारनं प्रमुख आणि ठाम भूमिका घेणं गरजेचं आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार अमित गोरखे होते विधान परिषदेचे. त्यांचं म्हणणं आहे की खरं तर सामाजिक न्याय व्यवस्थेची भूमिका जी आहे ती सध्या राज्यामध्ये दिसून येत नाहीये. या सगळ्या संदर्भात आम्ही सातत्यानं आता मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू आणि जे तळागाळातले समाज आहेत त्यांना न्यायाची भूमिका देऊ, अशा पद्धतीचं मत जे आहे ते अमित गोरखे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय बंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.